तुझा धर्म जाणून घे हेच मर्म जीवन करत्यास तू बहार दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या शिवसेनेची पेटली मशाल एक स्वप्न एक चिन्ह शिवसेनेची मशाल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नवी मुंबईच्या वतीने पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा हा कार्यक्रम शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नवी मुंबई यांच्या वतीने दिनांक 21 जून रोजी कोपरखैरणे नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विठ्ठल मोरे, शिवसेना संपर्क प्रमुख MK मडवी, राज्य संघटक अवधेश शर्मा, ऐरोली विधानसभा जिल्हा प्रमुख प्रवीण महात्रे, बेलापूर विधानसभा जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, महिला जिल्हा संघटक रंजनाताई शिंदे, ऐरोली विधानसभा शहर प्रमुख महेश कोटविले तसेच शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात विविध पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। शिवसेना नवी मुंबई विभागातील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी आणि उत्साही कार्यकर्ते यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता। या मेळाव्यात संघटनात्मक चर्चा, आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा आणि जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमाचे आयोजन त्याच्या सहकार्यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात आले। आज नव्या मुंबईतल्या शिवसैनिकांचा मेळावा बोलवण्यात आला होता। मी आणि माझ्यासोबत राजन विचारे साहेब आणि इतरही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी हे उपस्थित आहेत आणि मोठा उत्साह आम्हाला लक्षात येऊन आला की शिवसैनिक हा कुठेही गोंधळलेला नाही, त्याला स्पष्टपणे काय पुढे करायचं ते माहीत आहे, परंतु ह्या सर्व कार्याला एक आकार द्यावा, एक पुढची वाटचाल आहे ती कशी करावी हे सांगावं म्हणून मेळाव्याचा उद्देश आहे। पण आम्हाला खात्री आहे की नवी मुंबईची महापालिकेची निवडणूक गेली 11-12 वर्ष झालेली नाही, तर आता जेव्हा केव्हा होईल त्यावेळेला शिवसेनेचा भगवा नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकल्याखेरीज राहणार नाही, इतकी चांगली तयारी या ठिकाणी शिवसेनेची झालेली आहे आणि आम्ही त्या पद्धतीने सर्वांच्या संपर्कात आहोत। कोपरखैरणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवी मुंबईचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा इथे झाला। पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सुभाषजी देसाई साहेब उपस्थित होते, राजनजी विचारे साहेब आपले माजी खासदार, शिवसेना नेते उपस्थित होते, शिवसेना उपनेते विठ्ठलरावजी मोरे साहेब उपस्थित होते आणि आमचे संपर्क प्रमुख MK मडवी साहेब उपस्थित होते। खरं तर बरीच स्थित्यंतर घडून गेली आणि तदनंतर मी जिल्हा प्रमुख नवीन झालोय, प्रकाश पाटील साहेब नवीन जिल्हा प्रमुख झाले आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा एक गोतावळा प्रत्येकदा जमा करून संघटना पुन्हा उभी करायचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्या हिशोबाने आम्ही जे प्रयत्न करतो त्याचा आजचा हे परिपाक आहे की कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली। निश्चितपणे नेते गेले असतील पण ह्या मेळाव्याने एक दाखवून दिलं की कार्यकर्ते तिकडेच आहेत, कार्यकर्ते कुठे गेलेले नाहीयेत, कार्यकर्ते तिथेच आहेत आणि ही संख्या आजची बघून खरोखर आम्हालाही आनंद वाटला की एवढ्या मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ते उपस्थित झाले, त्यांना योग्य असं मार्गदर्शन झालं। येणारी निवडणूक होईल की नाही भरोसा नाही, पण त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे मार्गदर्शन झालं ते खूप मोलाचं होतं आणि असेच मेळावे आता आम्ही घेत जाणार आहोत। आता पुढचा मेळावा आमचा असेल 29 भावेला, त्याच हिशोबाने आता पूर्ण नवी मुंबईतली संघटना पुनर्जीवित करून जे शिवसेनेचा गतवैभव आहे तो मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्हाला 2 दिवसाआधी म्हणजे 48 तासाआधी आम्हाला सांगितलं की कार्यक्रम घ्यायचाच आहे। आमचं म्हणणं होतं की 2-3 दिवसाचा वेळ द्या म्हणजे आम्ही घेऊ, पण 48 तासामध्ये आम्ही सगळ्यांना बोलून म्हणजे असा पद्धतीने होईल आमच्यामध्ये एवढं लक्षात नव्हतं, पण ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि सर्व कार्यकर्ते म्हणजे पदाधिकारी मेन हा कार्यकर्त्यांचा नव्हता, हे सगळे पदाधिकारी होते आणि 48 तास म्हणजे येणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। हो, मोठ्या प्रमाणात आमच्या जिल्हा संघटक शिंदे ताई हे आमचे जिल्हा संघटक आहेत, त्यांनी पण 48 तास सगळ्यांना फोनाफोनी करून सगळ्यांना बोलून आणि दुसरी गोष्ट ऑड जागा आहे, विश्वास भावी असलं म्हणजे कसं होतं माणसं कामाला वाटलं जमतील नाही जमतील, पण खरोखर मला याच्यामध्ये पण आमचे बेलापूरचे फक्त 30% होते, 70% तर ऐरोलीचेच होते।
व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाल शहासह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई.